आज आशा वर्कर सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये काम करताना त्या म्हणजे मेडिकल सेक्टरमध्ये प्राइम सेक्टर म्हणून आम्ही आज काम करतोय आणि आमच्या जीवाची पर्वा न करता आज जर आम्ही प्रत्येक सीझन मध्ये जर अशा रीतीने काम करत आहोत तर ही जे आमच्या जे मागण्या आहेत त्या आम्हाला वाटतं आमच्या हक्काच्या आमच्या कष्टाच्या। नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदारे, आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज। मी आहे सध्या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये, जेथे मुंबई महानगरपालिकेच्या आशा वर्कर्स आपल्या हक्कांसाठी 16 जून पासून इथे धरणं मांडून बसलेले आहेत। काय नेमकी मागणी आहे आणि कशा प्रकारे म्हणजे तुमच्यावर अन्याय होतोय असं मला वाटतंय? सर, मी आशांची प्रतिनिधी म्हणून इथे तुमच्या समोर माझं मनोगत व्यक्त करते की असं आम्ही 16 पासून धरणे आंदोलन धरलेलं आहे आणि आमच्या मागण्यासाठी आम्ही त्याच्यासाठी त्यांच्या सरकारकडे दाद मागत आहोत की 2022 पासून उदू झालेला आशा आहे, त्याच्या आधी पण जे वर्कर आहेत त्यांना कायद्याने जसं मिळायला पाहिजे किमान वेतन, समान वेतन, तसं कोणत्याही प्रकारचं वेतन आम्हाला दिले जात नाहीये। सध्या आम्हाला सगळ्या बीएमसी आशांना मानधन बेसिसवर ठेवलेलं आहे आणि ते मानधन पण भरपूर अत्यल्प प्रमाणामध्ये आहे। ते मानधन पण लिमिटेशन दिलेलं मानधन आहे की 5,000 6,000च्या वरती तुम्ही मानधन बेसिसवर तुमचं कामही दाखवू शकत नाहीये। त्याच्यामुळे जर कोणत्या दिवशी आमचं काम कमी प्रमाणामध्ये केलं गेलं किंवा काही तर त्याच्यामध्ये आमचं मानधन हे 1600 ते 1500 प्रमाणामध्येच आमचे 1650 रुपये फक्त येतं। म्हणजे दिवसभर 4-5 तास काम केल्यानंतर सुद्धा आम्हाला किमान वेतन 1600 म्हणजे किमान जो बेसिक मानधन आहे तो 1650 रुपये मिळतो। तर हे अत्यल्प म्हणजे खूपच आजकालच्या महागाईच्या याच्यामध्ये सगळ्याच आशांसाठी या 1650 गुजारा करणं म्हणजे फारच हे आहे। तर सरकारला आमची सगळ्या आशांकडनं हीच विनंती आहे की आज जर आपण लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊन घरात बसून जर तुम्ही देताय तर आम्ही आज एवढा झोपडपट्टी एरियामध्ये, स्लम एरियामध्ये, म्हणजे एवढा गाणीच्या ह्याच्यामध्ये कोणताही हे असो परिसर असो त्या एरियामध्ये आज आम्ही जे काही आरोग्यविषयक सार्वजनिक आरोग्य खात्यामधून आम्हाला जे अलॉट केलेली कामं आहेत, आम्ही ज्या ठिकाणी कामं करतो की एरियामध्ये असणाऱ्यांचे सर्वे करायचे, त्यांची सगळी माहिती घ्यायची, 0 ते 5 इयर्स पर्यंत जे बच्चू आहेत त्यांचं वॅक्सिनेशन पूर्ण करायचं, डेंग्यू, मलेरिया, लेप्रेसी यांचे जे काही पेशंट आहेत त्यांचा सर्वे करायचा। काय म्हणजे तुम्ही एवढ्या वर्षापासून आरोग्य सेवा सगळ्यात अत्यावश्यक सेवा आहे, तुम्ही त्या सेवेच्या कर्मचारी आहात, कोणकोणत्या समस्यांना तुम्हाला सामोरे जावं लागतं? आम्ही स्वतः एरियामध्ये जातो, पेशंटची माहिती घेतो आणि आम्ही एवढी माहिती घेताना सुद्धा आम्हालाही आजार पण होऊ शकतो, पण आमचं वेतन एवढं कमी आहे की आम्ही आमचं प्रोटेक्शन करणार की आम्ही इतरांना पण सांभाळणार। आम्हाला वेतन पण तेवढं मिळायला पाहिजे ना। आम्ही एवढ्या रिस्क मध्ये जातो, सगळं व्यवस्था बघतो, त्यांना त्यांच्या आजारापासून मुक्त व्हायसाठी आम्ही खूप प्रयत्न करतो, पण आमच्याकडे कोण लक्ष देणारं कोण नाही। आमच्या सेफ्टीसाठी वेगवेगळे आजार आहेत का? सुरक्षा असं काहीच नाही सर। टीबी, मलेरिया, डेंग्यू आजार सर कन्स्ट्रक्शन साईडला व्हिजिट असते, प्लस कॅन्सर किंवा व्हायरल इन्फेक्शन हे आजार असतात। आमच्या सेफ्टीसाठी असं काहीच नाही सर। तुम्हाला काय वाटतं की सरकार लाडक्या बहिणींमध्ये पक्षपातीपणा करतंय का? आता ते पक्षावर डिपेंड आहे, ते काय करतात ते। आमच्या फक्त आशा वर्करची एवढीच मागणी आहे की आमचं जे काय आमच्या आशा वर्करच्या मागण्या आहेत तेवढ्या सरकारने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा। आम्ही बोलत नाही की लगेच आज तुम्ही GR करायला लगेच आमच्या हातात पेमेंट द्या, आमचं असं काही एक उद्दिष्ट आहे कुठल्याही आशा वर्करचा नाही। फक्त जे तुम्ही बोललात ते फक्त तुम्ही लवकरात लवकर प्रयत्न करा देण्याचा। जे आमचं काय परिसर समान काम यासाठीच आमचा लढा आहे, समान काम समान वेतन यासाठीच आमचा लढा आहे। आज आशा वर्कर सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये काम करताना त्या म्हणजे मेडिकल सेक्टरमध्ये प्राइम सेक्टर म्हणून आम्ही आज काम करतोय आणि आमच्या जीवाची पर्वा न करता आज जर आम्ही प्रत्येक सीझन मध्ये जर अशा रीतीने काम करत आहोत तर ही जे आमच्या जे मागण्या आहेत त्या आम्हाला वाटतं आमच्या हक्काच्या, आमच्या कष्टाच्या। त्याच्यामुळे मी राज्य सरकारला हेच विनंती करेन की तुम्ही जो अंमलबजावणी करण्यासाठी ते आम्हाला सांगितलं होतं त्याची तुर्तास अजूनही बीएमसी आशांना तुर्तास त्यांची अंमलबजावणी झालेली नाहीये। तुम्ही 5,000ने जी वाढ केली होती ती वाढही आम्हाला अजूनही मिळालेली नाही। सरकारमध्ये काय आश्वासन मिळालं? शिंदे सरकार पण 2023 मध्ये आम्हाला आश्वासन मिळालं की तुमची आशांची 5,000ने वाढ मानधन मध्ये वाढ करण्यात येईल, पण त्याची अजून आम्हाला अंमलबजावणी झालेली नाहीये। त्यामुळे आज आम्ही इथे 16 जून पासून किमान वेतन आम्हाला मिळालंच पाहिजे आणि सर्व बीएमसी सेक्टर मध्ये समान काम समान वेतन हेच राहिलं पाहिजे की ज्या आमच्या दुसऱ्या कम्युनिटी हेल्पर्स आहेत। वाटतं सरकार ऐकेल तुमचं आणि नाही ऐकलं तर पुढची भूमिका काय? सर, सरकारने ऐकलं पाहिजे ही आमची त्यांना नम्र विनंती आहे, कळकळीची विनंती आहे समजा। कारण कोणत्याही याच्यामध्ये जाण्यासाठी आम्ही आजपर्यंत सरकारचा विचार करत आलो की आणि ज्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतोय ते क्षेत्र आमचं असं आहे की गरोदर मातांना सांभाळणं किंवा लहान मुलांना सांभाळणं, आमच्या कोणत्याही आंदोलनामुळे त्यांच्या हेल्थवर परिणाम होऊ नये असं आम्हाला वाटतं। त्याच्यामुळे आम्ही सरकारला विनंती करतोय की याच प्रकारेचा आमचा मोर्चा चालत राहिला तर आपल्या ज्या ह्याच्यामध्ये विभागामध्ये आमचा परिसर आहे त्यांच्या हेल्थकेअरवर भरपूर परिणाम होतोय किंवा होत राहणार असेल तर त्याची म्हणून ते होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही लवकरात लवकर तुमचा निर्णय आम्हाला द्यावा आणि आमच्या मागण्या मान्य करून द्याव्या।
सरकार एकीकडे स्त्रियांना लाडक्या बहीण म्हणून वेगवेगळ्या सुरक्षा पुरवण्यासाठी सज्ज असल्याचे दावे करते, पण याच बहिणी त्यांच्या देखील आहेत ज्या त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून या मुंबई महानगरपालिकेची आरोग्य सेवा सांभाळत असताना त्यांच्या बाबत हा पक्षपातीपणा का, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.